नमस्कार मित्रांनो, धर्मादाय आयुक्तालय डिपार्टमेंट अंतर्गत 2025ला जाहिरात आलेले बघू शकता 119 जागेसाठी. तर रिस्पॉन्स शीट जाहीर करण्यात आलेले मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर डिटेल्स बघणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, तुम्हाला या साईटवरती व्हिजिट करायचं आहे. www.cdn.dcalm.com या साईटवरती व्हिजिट केल्यानंतर असं होम पेज दिसेल बघा तुम्हाला. द ऑफिस ऑफ द चॅरिटी कमिशनर, महाराष्ट्र स्टेट. तर ह्या पेजवरती आल्यानंतर बघा, होम पेजवरती रजिस्ट्रेशन नंबर, लॉग इन हे दोन टॅब दिसतील तुम्हाला. खाली बघा, जनरल लिंक मध्ये तुम्हाला जायचंय. खाली बघू शकता ही, इथं खाली बघा ऍप्लिकेशन म्हणजे तो सॉरी, इथं रिक्वायरमेंट बघा किती रिक्वायरमेंट होते. या क्लिक करायचं इथं रिक्वायरमेंट वरती. बघा इथे बघू शकता तुम्ही किती रिक्वायरमेंट होत्या, कोणत्या जागा होत्या बघा. विधी सहाय्यक, लघुलेखक, निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी 119 जागेसाठी ही जाहिरात होती बघा. तर हे बघू शकता. आणि खाली बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि सॉरी, खाली बघा ऑलरेडी रजिस्टर, लॉग इन. तुम्हाला इथे या लॉग इन वरती क्लिक करायचं, समोरच्या बटनवरती क्लिक हिअर करायचंय. क्लिक हे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारे एक पेज ओपन होणार आहे. असा एक पेज ओपन झाल्यानंतर बघू शकता मित्रांनो, तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे मित्रांनो. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरताना नंबर टाकला होता, जो मेल आय डी ॲड केलं होतं, त्या मेल आय डीवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आला असेल आणि पासवर्ड आला असेल, आणि मोबाईलवरती तुम्हाला टेक्स्ट मेसेज पण आला असेल, तर तो नंबर तुम्ही चेक करा. तिथला रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही इथं टाका आणि खाली पासवर्ड टाका. खाली तुम्हाला एक कॅप्चा येईल बघा. हे कॅप्चाच्या वेळेस काय करायचं बघा मित्रांनो, तुम्हाला वेगळा कॅप्चा येणार म्हणजे नंबर वेगळे येतील तो फक्त. तर इथं कॅप्चा फिलअप करायचा, इथे लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर बघा तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस असे दिसणार आहे. तर इथं बघा तुम्हाला असा पेज दिसेल लॉग इन केल्यानंतर. ॲप्लिकेशन डिटेल्स, पेमेंट स्लिप, ऑब्जेक्शन फॉर्म आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स. तर अजून एक दुसरा एक ऑप्शन येईल तुम्हाला, आपल्या पोस्ट. त्या आपल्या पोस्टवरती क्लिक केल्यानंतर बघा, आपल्या पोस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक पेज ओपन होणार नंतर. तर हे बघा इथे कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट, ह्या याच्यावरती क्लिक करायचं बघा. ह्या कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीटवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला खाली बघा कॅन्डिडेट रिस्पॉन्स टू डाउनलोड युअर द क्वेश्चन पेपर फॉर द असाइनमेंट CCMS रिक्वायरमेंट 2025 एक्झाम. तर बघू शकता इथे क्लिक हिअर दिलेले आहेत. तर ह्या क्लिक हिअरवरती क्लिक करायचं. क्लिक हिअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिस्पॉन्स शीट तुम्हाला इथं शो होईल. तर तिथे चेक करायचं तुम्हाला प्रोफाईल, तुम्ही कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरला तिथं तुमची प्रोफाईल दिसेल, तुमचा फोटो दिसेल, तुमच्या प्रोफाईलचं नाव दिसणार आहे, आणि तिथं किती तुमचे क्वेश्चन बरोबर आले आणि किती चुकले. तर तुम्हाला किती मार्क बरोबर आलेले आहेत, म्हणजे टोटल मार्क किती येत आहे तुमचे, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.